सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की रेल्वेवरील जे ब्रिज आहेत, लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचा पाठपुरावा अनेक वर्ष चालू होता. परंतु रेल्वे चौपदरीकरण आहे किंवा सहापदरीकरण आहे, नवीन काही प्लॅटफॉर्म झालेले आहेत, त्याच्यामुळे ते अडलेलं होतं. परंतु त्याला आता चालना देण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि त्याप्रमाणे आता MMRDAच्या जे कमिशनर आहेत त्यांच्याशी आमची बैठक झालेली होती आणि त्याच्यामध्ये त्याची पाहणी करणं हे ठरलेलं होतं आणि त्याप्रमाणे MMRDAचे अधिकारी आलेले आणि चारही जे रेल्वे ओव्हरब्रिज आहेत, विरार, सोपारा, वसई, नायगाव, ते या सगळ्या ठिकाणच्या ओव्हरब्रिज जे रेल्वे ओव्हरब्रिज आहे त्यांची पाहणी झाली. त्याच्यात काय अडचणी आहेत, काय समस्या आहेत त्याच्यात पाहणी झाली. ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचा संबंध होता त्यांच्याशी आम्ही वैयक्तिक लेवलला त्यांच्याशी डिस्कस केलेलं आहे आणि लवकरात लवकर हे कसे चालू होतील त्यासंबंधी आज दिवसभर आम्ही त्यांच्याबरोबर पाहणी केलेली आहे. त्याचप्रमाणे आज महापालिकेमध्ये आमचे आयुक्त साहेब आणि MMRDAचे अधिकारी आम्ही सर्वजण बसून अन्य देखील जे हायवेपासून शहरामध्ये येणारे कॉन्क्रीटचे रस्ते असतील किंवा MMRDAचे जे जे काय प्रकल्प असतील त्याच्यासंबंधी देखील चर्चा झालेली आणि लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांच्या सहकार्यामुळे आणि मदतीमुळे MMRDAमुळे लवकरात लवकर ही कामं चालू होतील याची आम्हाला आश्वासित केलेलं आहे. त्याप्रमाणे लवकरात लवकर ही कामं चालू होतील आता.